जवरक जिवंत आहे तवरक काही खाऊन पिऊन घ्या रे बाबा. हो काय भरोसा नाहीये कोण कोणाचं नाही या दुनियामध्ये. आता एक आजोबा आलते माझ्याकडे आणि मला म्हणत होते, अरे अरे बंधू एवढे सकाळ संध्याकाळ रातपाट करतो, एवढी मेहनत करतो म्हणे मी चमायला म्हणे, घरचे काही जरसं विचारत नाही राव म्हणे. आणि खरंच मित्र माझ्याकडे सांगत तुम्हाला त्याचं वय 60-70 असन आणि तो व्यक्ती रात्रंदिवस मेहनत करून आज त्याला नुसतं पोहे खाऊ वाटले आणि ते म्हणले घरच्यांना की मला पोहे बनवून द्या. तर घरच्याला जीवावर आलं मित्र हो द्यायच्या. मग विचार करा काय म्हणजे एवढी कष्ट आणि मेहनती. आपल्यापेक्षा ते प्राणी बरे, बरोबर आहे का नाही. एखाद्या प्राण्याला कधी पाळलं कधी आयला त्याला रात्रंदिवस जेव घालणं लागत आहे. बांगल्या लागे एखादा कधी असलं त्याचं आणखीनच सोय. मग बांगल्यात काय त्याचा थाट, त्याला आंघोळ असण्या, त्याला बिस्किट खायला, नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज खायला त्या पठ्ठ्याला काय थाट आहे त्याचा. कोणाचे ऐक नाही द्याय. आणि माणसाचे काय जीवन आहे राव. सकाळी उठा रे, दिवसभर काम करा, आणि त्याच्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर शिळ पाहता जे भेटलं ते खायचं आणि डबल कामाला पळायचं. आणि एखाद्या वेळेस त्याची इच्छा झाली आणि त्याने इच्छा मांडली कधी तर घरचे बनवून देत नाही म्हणलं तर किती दुःखच घटना आहे आधी. ते बाबा माझ्याकडे आले, मला म्हणे यार म्हणे मला बंधू घरच्यांना फक्त म्हणलं म्हणे यार मला आज पोहे खायचेत, मला पोहे बनवून द्या. तर घरच्यांना पोहे नाही बनवून दिले म्हणे आणि तुम्ही सांगा म्हणे यांच्यासाठी मी किती गथोडे घेऊन जातो. आणि खरंच मित्र हो गथोडे आहे ना घेऊन जाते ती इमानदारीने खोटणे सांगत माझ्या देखता किती. कारण काय माहिती का डोळ्यानं अपंग येते त्याला, एका डोळ्यानं दिसत नाही मित्रांनो, दुसऱ्या डोळ्यानं बारीक दिसतं. 60-70% आंधळे येते. आणि रेल्वेमध्ये तुम्हाला सांगतो मी, रेल्वेत आहे ना ते शेंगदाणे फुटाणे संत्र्याच्या गोळ्या विकत आहेत मित्रांनो. आता इतका त्यांचा भयानक प्रवास आहे. रोज रेल्वेत प्रवास करते ते, रोज लोकांना शेंगदाणे फुटाणे संत्र्याच्या गोळ्या वाटत आहेत. आणि ते काय 100-200-500 रुपये कमवत असन कोणासाठी, फक्त घरच्यांसाठी. आणि मुंबईला कधी गेले तर मुंबईला ते नाही का मतिमंद लोकांना म्हणजे हे हँडिकॅप लोकांसाठी काहीतरी सरकारकडून भेटतं. तर तिकडून साखर पत्ती त्याला डाळी दुळी भेटतात. तर थोडे खांद्यावर घेऊन घरी घरच्यांसाठी जातात. आणि आज साधे त्याला पोहे बनवून दे म्हणलं तर दिले नाही. इतका राग आला त्याला. सकाळी म्हणे बंधू मी 6ला उठतो, लगभग मग स्टेशनवर जायची राहते म्हणे. आणि आज घरचे काय म्हणे कधीच्या मध्ये म्हणलो म्हणे मी कधीच म्हणत नाही म्हणे, पण आज म्हणलो तर आज त्याला कंटाळा आला म्हणे. मी राग म्हणे हॉटेलवर गेलो म्हणे ना, हॉटेलवरती जाऊन आहे ना पोहे खाल्ले मित्रांनो म्हणे. माझी इच्छा झाली, माझं मन झालं म्हणे. मग सांगा मित्रांनो काय आहे जग आणि काय आहे कलयुग. इतकं रात्रंदिवस कष्ट करा रे. सकाळीपासून उठले आपण कामाधंद्याला लागून जातो. कोणासाठी, फॅमिलीसाठी. आणि त्या फॅमिलीच आपल्याला जीव लावत नाही म्हणलं तर काय कामाचं. काय खरं नाही मित्रांनो. प्राणी आपल्यापेक्षा बरे, मग खाऊन पिऊन टांगाटंग राहतात मायालावर सगळं. आणि आपण काय काय आपण जीवन काय मनुष्याचं काहीच खरं नाही आहे की नाही. त्याच्यामुळे मग काय म्हणतो खाऊन पिऊन घ्या आणि मजेत राहा. काय घडीचा भरोसा नाही राहिला. आणि अक्कलयुगात कोण नाही. आज तुम्ही आहे सगळे वाह आहे आणि उद्या नाही येत काहीच नाही. तुम्ही संपला विषय तुमचा. ओके, जब तक जिंदा है तब तक खा लो पी लो आयश कर लो भैया, कल किसने देखा नहीं. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र.